चला 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 श्री विठ्ठल आणि श्री ज्ञानदेव मंडळी, खूप उशीर झालो, मीच लेट राहिलो. आणि एका चांगल्या व्यक्तिमत्वांची आपल्याला मुलाखत घ्यायची राहिली. आपण आता कामशेतमध्ये आहोत. कामशेत या शाळेमध्ये आपण वस्तीला आलो होतो आणि खूप छान अशी इथं वस्ती आपल्याला इकडले यंगस्टर या लोकांनी आपल्याला इथं सर्व दिंड्या, इथं 3 दिंड्या होत्या. 3 दिंड्यांना गरम पाण्याची सोय इकडले यंगस्टर लोकांनी केलेली आहे. त्या यंगस्टर लोकांना आपण जरा भेट देऊया. चला नाही तर सगळे श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि अशा प्रकारे मंडळी इकडली कामशेतची ही सर्व मित्रमंडळी, आपलं मित्रमंडळाचं काय नाव आहे का? जैन मित्रमंडळ. तर या जैन मित्रमंडळाने समस्त वारकऱ्यांची कम से कम इथं 400 ते 500 वारकरी असतील ना, 400-500 वारकऱ्यांना गरम पाण्यात शाही स्नान घातलेलं आहे. आणि शाही स्नानचं खूप महत्व असतं. शाही स्नान कोणी कोणाला घालत नसतं, ते देव इंद्रदेव त्यांचीच शाही स्नान होत असते. पण तुम्ही आम्हाला देव बनवलं ना, आमची शाही स्नान घातली. तुम्ही गरम पाण्यात आंघोळ करणं म्हणजे शाही स्नान घालणं. हो हो, रात्री 2:30 वाजता 2 वाजता आले. पण मी काल बोललो तुम्हाला का मी जरा झोपलेलो, कारण की माझा मूड खराब होता. मला आज ब्लॉगिंग करायची इच्छा सुद्धा नव्हती. पण दादा तुम्हाला बघून मी पुन्हा काय बोलता ऊर्जित झालो आणि पुन्हा आता तुमची शूटिंग काढली. आता इथून पुढे करणार. मोबाईल तर होईल ते होईल, आता घरी गेल्यावर करू काहीतरी. आणि अशा प्रकारे आपण समस्त वारकऱ्यांची सेवा केली, त्याच्यासाठी फार फार धन्यवाद, अभिवादन. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर वासुदेव हरी. साजनी साजनी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. सदाले ओ साजनी साजनी तो विठ्ठल बरवा. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आपली दिंडी निघालेली आहे आणि या गावामध्ये कम से कम आजच्या दिवसाला 6 ते 7 दिंड्या होत्या. तर अशा या कामशेत गावामध्ये कम से कम 7 ते 8 दिंड्या वस्तीला होत्या. आणि फक्त वस्तीला नव्हत्या, तर इकडल्या लोकांनी, त्या पोरांनी एवढी सोय केली. जैन मित्रमंडळ होते आणि सर्व लोकांना गरम पाण्यात आंघोळी, कालसुद्धा काही लोकांनी दिंड्यांना जेवणं वगैरे दिली. खूप सेवा अशा प्रकारे ह्या लोकांनी इथं केली. त्याच्यासाठी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना करतो, म्हणजे अशी जी लोक आहेत सद्भाविक, त्यांचा आरोग्य, आयुष्य, वैभव वाढो आणि पुढची त्यांच्याकडून अशीच अनेक संप्रदायांची, वारकरी संप्रदायाची तर ती सेवा करतात, पण जे पण यात्रेकरू येतील त्या यात्रेकरूंची त्यांच्याकडून सेवा घडावी ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. चला श्री विठ्ठल. आणि आमची जे मंडळी येत आहेत ते आमची विजा आम्ही रामकृष्ण हरी. चला चला यात्री एक्सप्रेस मध्ये. हरी ओम हरी ओम हरी ओम हरी ओम. चला 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 चला. कमळा वचना ऐका कमळा पुढचे म्हणा. माझी रंगाची विनंती, मज रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती. काळी जोडतो कथे काळी. एवढा करा उपकार, बोला हा देवा सांगा नमस्कार. देवा सांगा नमस्कार.
गोमटे करा माझे भार बोधे तुम्हासे गोमटे करा माझे भार बोधे तुम्हासी भार बोधे तुम्हासी तुम्हासी गो माटे दे करा माझे गो माटे दे गरुडाचे पायी गरुडाचे पायी हे गरुडाचे पायी गरुडाचे पायी माणसं नाही विमानी चंद्रभागा जागा बोल फिरा काकी बोल करा 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 संतदर्शनी आलाभ संतदर्शनी आलाभ जोडला पद्मनाभ जोडला संतदर्शनी आलाभ संतदर्शनी आलाभ गडिये गुदप रस्त्याने चालताना सर्व वारकरी याकडे लक्ष द्या. रस्त्याने चालताना मुंबई पुणे 4 नंबर हायवे आहे त्या ठिकाणी गाड्या फास्ट चालतात. आपण रस्त्याच्या कडे 2 लाईन घेऊन चालायच्या आहे. सकाळी एक ऍक्सिडेंट झालेला आहे. कृपा करून विनंती आहे. चला पाय तोडतं का आशा वा 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 क्या बात आहे. मोफत शिबिर वारकऱ्यांसाठी सर्व वारकरी मंडळाच्या वतीने आपल्या सर्व वारकऱ्यांना काय झालं महाराज आपल्याला या ठिकाणी चहा नाश्ता आपला सन्मान त्याचबरोबर अशा प्रकारे सर्व वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी इथे शिबिर लावलेलं आहे. खूप छान. श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
कोकण विभाग व मावळ तालुका आळंदी कार्तिक पायी वारीत आणणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत। आणि हे सर्व मावळ तालुक्यातली भाविक लोक आपले येणाऱ्या सर्व दिंड्यांचे स्वागत करत असतात, मान सन्मान करत असतात आणि त्यातल्यात त्यांना नाश्ता ही सर्व दिंड्यांना देण्यात येते। येथे राम हातवरती चला 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 फिरा हाँ हाँ आत्मदिनाथ हाँ हाँ पड़ा 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 राधा कृष्ण 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 या फुगडी घ्या कृष्ण गोपाळ कृष्ण आगे घ्या राधा कृष्ण चला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की चला जाऊ का मग मी रुक्मिणी रुसली ती दिंडी रवाना गेली ती दिंडी रवाना गेली आपली रुक्मिणी कुठं आहे आमची रुक्मिणी सुद्धा रुसले का रुसले याचं म्हणणं असं आहे की मी थोडं चालतो आणि थोडं गाडीत बसतो बरं बाबा ठीक आहे सगळ्याच जणी गाडीकडे पाहतात असल्यामुळे गाडीचा मोह होतो लगेच मग चालता येणाऱ्यांना सुद्धा वाटतंय हौसाबाई काय जोडी लगेच गाडी बसायला धाव हो पहिले तुम्ही एक काम करा रुक्मिणीला शोधायला जा आमची वडगाव नगर ग्राम पंचायत मध्ये आपल्या संस्थ दिंडीचं सहर्ष स्वागत आहे। आपल्या दिंडीचा इथे आपल्याला नाश्ता भेटणार आहे। इकडले भाविक सद्भाविक यांच्याकडून दर सालप्रमाणे आपल्याला अल्पाहाराची सेवा होत असते। आता थोड्याच वेळात तिथं आपण जाऊ, मग त्यांची मुलाखत घेऊ। आपण पोहोचलो आपलं जिथं नाश्ता असतो तिथं। चला रामकृष्ण हरी।
आणि सालाबाद प्रमाणे इथं 2 गट पडतात, ह्याला गाड आणि त्याला गाड. हे ह्याला गाड आहे आणि हे त्याला गाड आहे. चला आणि हा तो चित्ताचे आसन चित्ताचे आसन चित्ताचे आसन. वा वा चित्ताचे आसन दुर्बळाची दीन दुर्बळाची वा दीन दुर्बळाची दीन दुर्बळ देवा दीन दुर्बळाची वा घ्यावी घ्यावी घ्यावे घ्यावे माझे देवा देवा वाह ऋषिकेश महाराज, वाह ऋषी, वाह वाह. असा आता असं वाटतंय का बर्गर या नावावरून ते आता निवृत्त होणार आहेत. आता बर्गर नाव तुमचं जाईल. असेच जर करत राहिले तर तुम्हाला बर्गर नाव कॅन्सल करण्यात येऊन ऋषिकेश महाराज देऊकर असं आम्ही नाव ठेवू. वा दरवर्षी तुमची सेवा असते बरं काही. आम्हाला वारकऱ्यांना हे इकडले भाविक, नाव काय दादा तुमचं? गौरव दुगम. संपूर्ण कुटुंबाकडून आपल्याला दर साल इथं नाश्त्याची सेवा करतात. अनेक वर्ष झाले. आमच्या बाबांपासून ही सेवा इथं, म्हणजे जेव्हा आम्ही नव्हतो आमचे बाबा वगैरे यायचे ना, तेव्हापासून जी सेवा आहे ती आतापर्यंत अखंडित आहे. कधीच ही सेवा त्यांनी तोडली नाही. आजपर्यंत सर्व नाश्ता सर्व दिंडीला अनेक वर्षापासून देत आहेत. त्याच्यासाठी आपलं फार फार धन्यवाद. ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना करतो का आपलं आयुष्य आरोग्य वैभव वाढो आणि पुढते आपल्याला वारकऱ्यांची सेवा घडो. पावलींसाठी प्रार्थना. राम. हा काका बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली महावैष्णव ज्ञानोबाच्या 729व्या समाधी संजीवन सोहळ्याकरता नवी मुंबई इको परखेड इथून पायी दिंडी चाललेली आहे.
आजचा आपला 6वा दिवस. 6वा दिवस वडगाव या ठिकाणी मुक्कामाला आलेले आहे. या ठिकाणामध्ये गेली अनेक वर्ष, मला वाटतं 20 वर्ष तरी झाले असतील, आमच्या आजी यशोदाबाई शंकरराव दुगम या इथे रस्त्यात येऊन आम्हाला भेटल्या. इथं आम्ही बसत होतो. इथं सर्व कचरपट्टी होती आणि मग आम्हाला त्यावेळेला व्यवस्था नव्हती त्या जुन्या काळामध्ये. बरं का, काय करावं. मग आजीने सांगितलं का या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था आमच्याकडून लागली. आता 2-4 वर्षी कांदे पेव झाले, पण आमची मुलं तयार झाली. म्हणतात नाही वडापाव पाहिजे, समोसा पाहिजे. आजीने सांगितलं पुढच्या वर्षापासून मुलाला की या मुलांना जेवढे वडापाव जेवढे समोसे लागतील ते द्यायचे. आता मला वाटतं विशाल पाटील यांनी समोसे 10 वडापाव खाल्ले असते. म्हणजे जितकं मनसोक्त. कारण असे दानशूर व्यक्ती आहे या ठिकाणी. त्यांचे सुपुत्र जयवंत शंकरराव दुगम याने ही परंपरा, आईची परंपरा चालू ठेवलेली आणि त्यांचे चिरंजीव गौरव पुरुषोत्तम यांनी या सर्व परिवाराने ही वंश परंपरेने मुंबईकडे गेल्या. तुम्ही आणि आणखी यांच्या यांनी परंपरा चालू ठेवलेली आहे. अगदी नातीपर्यंत ही परंपरा चालूच राहील. अशीच परंपरा चालू राहील. आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लावावं, बस याच्या पुढे जास्त काही नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारायांची मी प्रार्थना करतो की आपले सुख समाधान राहावा आणि आपल्याकडून वारकरी संप्रदायाची सेवा घडावी. या हेतूने श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळाच्या वतीने आपला थोडासा का होईना आम्ही सन्मान करत आहोत, तो आपण स्वीकारावा. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुवर्या दीपार महाराज संतन की हर हर महादेव, हर हर महादेव. वासुदेव हरे पांडुरंग हरे, वासुदेव हरी पांडुरंग हरी. हरी 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 हरी. वासुदेव हरे पांडुरंग हरी. वासुदेव हरे पांडुरंग हरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.